आजची रेसिपी आहे उडीद डाळ भाजी। त्यासाठी मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे काळ्या सालांची आणि 1 चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आहे, 1 चमचा तुरीची डाळ घेतली आहे। मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आता मी त्याला उकळवायला ठेवणार। उडीद डाळ भाजीसाठी लागणारे साहित्य आहे, 1 कांदा घेतला आहे मी कट करून, 3 ते 4 मिरच्या कट करून घेतल्या आहे आणि 1 ते 1.5 कांडी लसूण सोलून घेतला आहे, तो पण कट करून घेतला आहे। थोडी कोथिंबीर घेतली आहे। आपली उडीद डाळ झाली आहे, तेल असं मिक्स करून घ्यायची। थोडं आपण वरणाला करतो ना त्या पद्धतीने त्याला असं मिक्स करून घ्यायचे। त्यात आता आपल्याला तेल टाकायचं आहे। मी साधारण 2 पळ्यात तेल ॲड केलं आहे। आता तापलंय तर जिरे मोहरी ॲड करायचे। त्यानंतर आपल्याला हिंग ॲड करायचं आहे। लसूण कट केलेला तो ॲड करायचा आहे। लसूण छान तेलात फ्राय होऊ द्यायचं आहे, थोडा लालसर। त्यानंतर कांदा, हिरवी मिरची, तेलात आपल्या मिरची आणि कांदा छान फ्राय झाला आहे। त्यानंतर आपल्याला थोडे मसाले ॲड करायचे। तर आपल्याला हिरवी मिरची वापरली म्हणून तिखट ॲड करायचं नाही आहे, फक्त आपल्याला गरम मसाला ॲड करायचा आहे। आता आपल्याला हळद ॲड करायची आहे। मी अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि 1 चमचा गरम मसाला घेतला। मिक्स करायचं आहे। डाळ छान तेलात परतून घ्यायची आहे। या भाजीसोबत आहे ना बाजरीची भाकरी खूप छान लागते। पाणी ॲड करायचं आहे। पाणी मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड केलं आहे। त्याच्यानंतर मीठ ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर, गावाकडे या भाजीसोबत छान मुळा, उडदाचा पापड, कांदा, बाजरीची भाकरी छान गरम गरम खूप मस्त लागते। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, खूप मस्त लागते। याच्यासोबत तुम्ही ॲक्च्युली मी आज पोळ्या करणार आहे, माझ्याकडे पीठ अवेलेबल नाही आहे बाजरीचं। तुमच्याकडे जर बाजरीचं पीठ असेल तर तुम्ही त्याच्यासोबत भाकरी खा, खूप छान लागते। ही भाजी काळ्या मसाल्याची पण छान लागते, पण ही काळ्या मसाल्यापेक्षा हिरव्या मिरचीची पण छान लागते। तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।